नाशिकमधनं, कारण ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने सुरू आहे. दोघांची भेट झाली, त्याच्यानंतर कार्यकर्ते देखील एकमेकांना भेटले, त्यांच्यामध्ये देखील एक प्रकारे एकत्र राहण्याचं संदर्भातले जे सूतवाच करण्यात आलं. आणि आता नाशिकमध्ये आज एक मोर्चा निघाला, ज्याच्यामध्ये आणखी एक पाऊल पुढे पडलंय का अशी चर्चा या निमित्ताने समोर येते. कारण नाशिकचे आणि राज्यातले सर्व कार्यक्रम शिवसेना आणि मनसेचे संयुक्तपणे होतील हे वक्तव्य खासदार राऊतांनी केलं. दोन्ही पक्षांचं मूळ आणि कुळ हे एकच आहे असंही राऊत म्हणाले. तर दोन बंधू हे शंकराचे डोळे असल्याची उपमा देत नांदगावकरांनी ठाकरे बंधूंच्या एकीच्या आशा या पल्लवित केल्या. तर दुसरीकडे दोन्ही पक्षातले नेते सातत्याने संभाव्य युतीचे संकेत देत आहेत. नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढत सत्ताधाऱ्यांना शह देण्याचाच प्रयत्न केलाय. दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे. ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाहीत. कारण शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे.